आज आपल्यासोबत चाकूर नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक तथा रिपाईचे चळवळीचे लातूर जिल्ह्यातील सर्वांचे परिचित असं नेतृत्व म्हणजे आदरणीय मिलिंदजी महालिंगे साहेब आपल्यासोबत आहेत। महालिंगे साहेब, आजचा विषय आपला असा असणार आहे की चाकूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चाकूर ते लातूरपर्यंत जाणारा जो मुख्य रस्ता होता त्या रस्त्याची खूप अशी दयनीय अवस्था झालेली असताना या चाकूर शहरामधला हा रस्ता चांगला आणि सुसज्ज व्हावा यासाठी आपण आपल्या चळवळीच्या माध्यमातून अनेकदा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये आता जो रस्ता सिमेंट कॉन्क्रीट आणि पेवर ब्लॉक आणि नाली आणि सुंदर असं डिवायडरचं या ठिकाणी काम होत आहे। या कामासाठी ज्या प्रकारे आपण प्रयत्न केला तशाच माध्यमातून राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेबांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून या रस्त्याला मंजुरी आणली आणि ते आज काम चालू असताना जसं की चाकूरची एक आख्यायिका असलेली आहे की गेल्या अनेक वर्षाखाली चाकूर शहराला एक खूप मोठा तलाव मंजूर झाला होता। या चाकूर शहराला पाणी पुरवण्यासाठी तळं होणार होतं, मात्र अशाच अडकाट्यामुळं ते तलाव झालेलं नाही। याच पद्धतीनं चाकूरचे तहसीलचे कार्यालय, तहसीलचं कार्यालय, पंचायत समितीचं कार्यालय, कोर्टाचं कार्यालय शिडी फार्ममध्ये म्हणजेच बोथी रोडच्या समोर असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या जागेत होणार होतं, तेही अशाच अडचणीमुळं ते लातूर रोडला गेलं। साहेब, असं काय कारण आहेत की चाकूरमध्ये विकास होत असताना असे अनेक अडथळे येत आहेत? जय भीम, आपलं स्वागत करतो मी चॅनल, कोणचं चॅनल आपलं? महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनल। महाराष्ट्र जीवन चॅनलमध्ये मी ह्या ठिकाणी बोलत असताना हा जो रस्ता आहे नॅशनल हायवे, हे केंद्र शासनाचा रोड आहे आणि ह्या रोडच्या बाबतीमध्ये सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब असतील, त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि शहराच्या विकासासाठी हा रस्ता मंजूर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी असा दूरदृष्टीचा विचार करून की शहराचा विकास व्हावा यासाठी हा रस्ता मंजूर केलेला आहे। आणि हा रस्ता म्हणजे केंद्र शासनाचा रोड आहे आणि मग कुठं झाडं असतील नसतील काय ते नाही, परंतु विकास कसा होईल आता या रोडच्या माध्यमातून आपण गेल्या पलीकडल्या वर्षी म्हणजे आपण लातूरला जाताना जवळजवळ 1.5-2 तास लागायचे, किती रोड खराब होता, परंतु आज आपण अर्ध्या तासामध्ये जातोय। आणि एखादी जर अटॅकचा पेशंट असेल, एखादी ॲक्सिडेंट झाला असेल, एखादी महिला बाळातपणाविषयी म्हणजे सगळ्याची सोय होते। आणि हा रस्ता जो होलाला आहे तो रस्ता ही तालुक्याच्या, राज्याच्या, देशाच्या एक विकासामध्ये भर पडणारा रस्ता आहे। तर हा रस्ता होणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे सौदागर साहेब। पण आज चाकूर शहरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की बाबा या रस्त्यामुळं वृक्षाचं नुकसान होत आहे असं वृक्षप्रेमींचं मत आहे, ज्यामुळे की कामामध्ये व्यत्यय येत असल्याचं संकेत प्राप्त होत आहेत। आणि त्या लोकांनी आज मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे की वृक्ष तोडणे होऊ नये। याबद्दल आपण काय सांगाल? हे पहा, हे कायद्याचं राज्य आहे आणि हा रोड कायद्यानं परवानगी घेऊन आणि जी काही नियमात बसतंय ह्या सगळ्या अटी पूर्ण करून ह्या रोडचं काम होत आहे। आणि तुम्ही आत्ता म्हणलात वृक्षप्रेमी ह्या लोकांनी काय म्हणतात, अडवले का? त्यांचं म्हणणं असं आहे की वृक्षतोड होऊ नये आणि त्यांना एका गोष्टीची जाण असली पाहिजे की हा रोड
कुण्या आयरी गैऱ्यानं खंडोखोर कोणी नाही. हा केंद्र शासनानं सगळ्या गोष्टीचा विचार करून नेमात बसतंय का, नेमात आहे का, वृक्ष आहे, सगळ्या गोष्टीचा विचार करून मंजूर केलेला आहे. पण आता वृक्षप्रेमीला कायदा हातात घेता येत नाही. आणि ह्यांना एवढं वृक्षावर प्रेम आहे तर आई वडिलावर बी प्रेम करा ना. की बाबा आता तुम्ही जेवढे वृक्षप्रेमी जी काही आता विरोध करतात ह्यांचा सर्वे करा. ह्यांना किती शेती आहे, कुठं कुठं शेती आहे, ह्यांची शेतामधले किती झाडं तोडल्यात, तिथं काही नाही ह्यांच्या सोयीसारखं करायचं. आणि एक स्टंट म्हणून चाकूरच्या विकासाला एक खिळी आणावी. आणि काही तर म्हणून ते कुठं तर ती काही वृक्ष तोडलेले आहेत काय कुठलं. अरे विकासासाठी यार वृक्ष इथं जर समजा वृक्षावर मी बी प्रेम करतोय, इथं वृक्ष तर दुसरीकडे आणखी तुम्ही घ्या, शेती घ्या, आणखी काही घ्या, नाही वृक्ष लावा. तुम्ही केंद्र शासनाच्या जागेवर तुमचा काय अधिकार आहे. तुम्ही ही बेकायदेशीर करतात. आणि बेकायदेशीर बोर्ड लावणे, वृक्ष तोडीला थांबा म्हणजे बेकायदेशीर, ह्यांच्यावर कायद्यानं गुन्हा दाखल झाला पाहिजेत. आणि आता जेवढे काही बोर्ड लावलेले आहेत कुठं तर तुम्ही म्हणताय कुठं लावलेत बोर्ड, झाडावरती लावलेले आहेत ते आणि मला ती वाचवा. आणि ती बोर्ड मी काढतो. वाचवाय नाही, मला लोकाला वाचवायचे, जनतेला वाचवायचे. इथं एखादी जर ऍक्सिडेंट झालेला पेशंट झाला तर लातूरला जाण्यासाठी त्यांना काय अडचणी त्या पहिलं बघितलं. मला इथं लोकांना वाचवायचे, सगळ्याला वाचवायचे, झाडे वाचवायचे. परंतु झाडं वाचवण्यासाठी लोकांचा जीव आपण धोक्यात घालणे हे चुकीचं आहे. आणि वृक्ष तोडवाले कोण आहे ते काय मला ती माहिती नाही. कोण आहे ते वृक्ष थांबा म्हणणारे? वृक्षप्रेमी आहेत ज्याने की झाडं लावलेली मायावर आहेत. बी प्रेम करा म्हणावं, वडिलावर प्रेम करा म्हणावं, सगळ्यावर प्रेम करा, झाडावरच का. अहो त्याने झाडं लावताना कष्ट केलेलं आहे, पाणी घातलेलं आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे त्या झाडाला. आणि आज हे वृक्ष कुणाची परवानगी घेऊन केल्यात? त्यांना कोण परवानगी दिली तर तिथं झाडं लावा म्हणून? आता माझा एखादी वैयक्तिक प्लॉट आहे, माझा एखादी वैयक्तिक माझी जागा आहे, माझ्या नावावर आहे, तिथे येऊन झाडं ह्यांनी लावायचं. ह्यांना लावायला मी परवानगी दिलो का? ह्यांना काही केंद्र शासनाची परवानगी विचारा. नाही पण समतोल राहावं, वातावरण चांगलं राहावं, थंड वातावरण राहावं म्हणून लेकरासारखं यांनी झाडं जोपासलेली आहेत. तर ही झाडं तोडताना दुःख वाटतंय ना. नाही, त्यांनी झाडं त्यांना परवानगीच कोण दिलं तर झाडं तिथंच लावा म्हणून. अरे तू एखादी 1-2 एकर 3 एकर शेत घ्यायचं, कुठं तर आपल्याला लावायचं, घरापुढे लावायचं. आता कुठं बी झाडं लावतो, जोपासतो आणि तोडलाले का अधिकार काय तुमचं तिथं? नाही साहेब, शासनाची जागा होती म्हणून या वृक्षप्रेमीने झाडं लावले, जगवले. आता शासनानं परवानगी दिली आहे, केंद्र शासनानं रोडचा. शासनाची चूक आहे. ही एवढे 150 ही लई चांगली, हे ह्यांचं नेम म्हणजे ह्यांचं खरं आणि परवानगी दिलेलं शासनाचं खोटं आहे का? नाही वृक्षप्रेमींचं मत असं आहे की बाबा आम्ही लेकरासारखं त्या झाडांना जगवलंय. अरे तुमच्या आई वडिलाला तसंच जगवा की अरे इथं झाड लावायचं आणि घरात मायबापाला कुटका बी द्यायचं, काही द्यायचं नाही, काही नाही. एकीकडं मायबापाला अरे घरी तुम्हाला त्या आईनं जन्म दिले, हे केले, सर्व तुम्हाला आज जी आहे ती आईने केली आहे. त्या आईची काळजी घ्या, झाडाची तर घ्याच. मालगे साहेब, तुम्ही जे बोलताय त्या वृक्षप्रेमींचा तुम्ही अपमान करताय. त्यांनी लेकरासारखं पोसले ती झाडं. त्यांना कोण पोसा म्हणलं होतं? लेकरासारखं पोसा कोण म्हणलं होतं? नाही, सामाजिक सलोखा राखण्यासाठी त्यांनी प्रेमानं झाडं लावली होती. ही ह्यांचा स्टंट आहे. ह्यांना ह्याच्यातून काहीतरी फायदा, ह्याचा स्टंट आहे. आणि काही फिरायला तर काही ते काय म्हणते ते वृक्ष प्रेमी. मी तर म्हणतोय त्याला अरे मायचा प्रेमी व्हा, वडिलाचा प्रेमी व्हा, समाजाचा प्रेमी व्हा. ही हवे चालायचं ना रोड, ह्याचा प्रेमी व्हा. इथं कुणा ऍक्सिडेंट होणार नाही, काही होणार नाही, रोड होणार आहे, गावचा विकास होणार, ह्यांचा प्रेमी व्हा. आता लोकांचं मत असं आहे की तुमचं तिथं कॉम्प्लेक्स असल्यामुळं ते जर हायवे झाला आणि तिथले जर 82चे लोक उठले तर तुमच्या दुकानाला भाव वाढेल, किराया जास्त येईल, म्हणून तुम्ही असं बोलताय, असं लोकांचं मत आहे. नाही ते कुणाचं मत असेल. आता एक सांगतो, आता या रोडमध्ये सर्वात जास्त आमचं नुकसान आहे.
ते आमचं नुकसान आहे कसं सांगतो. हं. आता नाली आहे आणि बाकी आहे आणि ही बँडशीची जर लोक राहिली बाजूला तर आमचं बी मार्केट वाढते आणि मार्केट जर पुलीकडलं उठून गेलं आमची किंमत राहत नाही. ह्याचा खरा ह्या रोडचा आता ही जी हुलाले ना नॅशनल हायवे त्याचा खरा फटका आम्हाला आहे. बरं आम्ही फटक्याचं बघत नाही, आमचा स्वतःचा स्वार्थ बघत नाही. आम्ही लोक गोर गरीब जी आहेत बारके व्यवहार आहेत छोटे मोठे ती करून खातात त्यांच्याबद्दल आम्ही बोलतोय. तर मालिंगे साहेब, एकंदरीत आता या प्रकरणावर काय होईल असं तुमचं मत आहे? मी कायद्याने एकच बोलू इच्छितोय, हा रोड रोड व्हावा आणि जे कोणी अडवतात ती बेकायदेशीर आहेत त्यांच्यावर नियमाप्रमाणे केंद्र शासनाच्या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा. त्यासाठी मी पुढे आंदोलन करणार आहे आणि आता जी काही बोर्ड लावले असतील ती बोर्ड मी फाडणार आहे. याची पण नोंद तुम्ही घ्या. धन्यवाद सर.